ट्रिपल तलाक प्रकरणी मुस्लिम लॉ बोर्डाने कायदा आयोगावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे। ट्रिपल तलाक आणि अन्य महिलांविरोधी प्रथांवर जनमत जाणून घेण्यासाठी लॉ कमिशनने बनवलेली प्रश्नावली म्हणजे बनाव असल्याचे मुस्लिम लॉ बोर्डाने म्हटले आहे। समान नागरी कायदा देशहिताचा नसल्याचे मतही लॉ बोर्डाने नोंदवले आहे। बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। 66 वर्षाच्या मिथुन यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2009 साली इम्रान खान आणि श्रुती हसन स्टारर लग फिल्म चित्रपटाच्या वेळी एका ॲक्शन सीन करताना त्यांच्या पाठीला मार लागला होता। ही दुखापत आता अधिक बळावली आहे। वांद्र्यातल्या पूर्वेकडच्या बेहरामपाड्यात एक 5 मजल्याची इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश होता। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। घटनास्थळी पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। करण जोहरची निर्मिती असलेल्या ए दिल है मुश्किल या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या बोल्ड दृश्यांना कात्री लावल्याची माहिती आता समोर आली आहे। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा सहभाग असल्यामुळे ए दिल है मुश्किल या चित्रपटावर आधीपासूनच टांगती तलवार आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते मिळालेली महागडी कार BMW जिम्नॅस्ट दीपा करमारकर परत करणार असल्याची चर्चा बुधवारपासून सुरू आहे। क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनच्या हस्ते मिळालेली BMW दीपा खरंच परत करणार आहे की नाही याचा खुलासा स्वतः दीपाने केला आहे। सचिनच्या हस्ते एखादी भेट मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळे ती परत करण्याचा विचारही करू शकत नाही असे दीपा करमारकरने म्हटले आहे।